आजचं जे आंदोलन आहे हे ठिय्या आंदोलन बेमुदत असं आम्ही ठरवून आलेलो आहोत। आज गेली 2019 पासून श्रमजीवी कामगार संघटना ही भिवंडी महानगरपालिकेमध्ये काम करते। ते येथील जे निगा दुरुस्तीचे जे कामगार आहेत त्यांच्यासाठी काम पाहते। त्यांना कुठल्याही पद्धतीचा किमान वेतनाप्रमाणे त्यांना पगार दिला जात नाही। जो भविष्य निर्वाह निधी आहे तो सुद्धा त्यांच्या खात्यात जमा होत नाही। त्यांना काम करत असताना जो त्यांच्याकडे ID असला पाहिजे तर तो ID सुद्धा दिला जात नाही। तसेच त्यांना पगार स्लिप जो त्यांना पगार किती मिळायला पाहिजे काय त्याची पूर्ण माहिती ही प्रत्येक महिन्याला पगार स्लिप मिळायला पाहिजे ती आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची पगार स्लिप दिली जात नाही। या सर्व कामगारांच्या मागण्या आम्ही या आजच्या ठिय्या आंदोलन बेमुदतमध्ये घेऊन आलेलो आहोत। दुसरं की या भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक असे आदिवासी पाडे त्या पाड्यांच्या येथे लाईटची सुविधा नसेल, आदिवासींना घरकुल नाही, पिण्याचं मुबलक पाणी मिळत नाही, घरपट्टी जास्ती आकारली जाते, गटार नाही, गटार आहेत ते तुटलेले आहेत, ती साफसफाई होत नाही आणि पावसाळ्यामध्ये जसा पाऊस पडला की बरेचशा आमच्या आदिवासी बांधवांच्या घरामध्ये पाणी शिरलं जातो, त्यातून खूप मोठं असं नुकसान झालेलं असतं। तरीसुद्धा ही महानगरपालिका आमच्या या आदिवासी बांधवांकडे दुर्लक्ष करीत आहे। आता गेली 2023 आणि 24 या 2 वर्षामध्ये शासनाने खूप काही असं भिवंडी महानगरपालिकेमध्ये आपल्या सुखसुविधांसाठी काम केलं, परंतु ज्या आदिवासी पाडे आहेत त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं काम दिसून आलेलं नाही। या सर्व मूलभूत सुविधांच्या संदर्भात आणि कामगारांच्या मागण्यांसंदर्भात हे आज ठिय्या आंदोलन आम्ही करीत आहोत।